श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. राजाने मला व माझ्या बरोबर आलेल्या त्या गृहस्थाला सुवर्ण मुद्रा दान दिल्या. त्या घेऊन आम्ही निघालो. राजाच्या राजगुरूने म्हटले, आपल्यामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला. आम्ही आतापर्यंत वैष्णव व शैव या भेदात पापच करत होतो. आपणच आम्हास खरा मार्ग दाखविला. आमच्या बरोबर माधव नंबूद्री नावाचा एक ब्राह्मण सुद्धा कुरवपुरात श्री स्वामींच्या दर्शनास निघाला. आम्ही तिघे विचित्रपूर सोडून आग्रहापूर या गावी आलो. आमच्या बरोबर आलेल्या आग्रापूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या स्वर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या. ती अत्यंत आनंदित झाली. तिने सर्वांना यथेच्छ भोजन केले. नंतर ती श्रीपाद श्री वल्लभांची भक्त झाली. मी आणि माधव नंबूद्री चिदंबराकडे जाण्यास निघालो. सध्याच्या गुंटूर गर्थ पर्वती मंडलातील नंबूर गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते. मल्याळ देशातील राजाने नंबूर येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलावून त्यांना राजाश्रम दिला होता. हेच ब्राह्मण नंबूद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध आहे. हे आचार संपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेद संपन्न ब्राह्मण होते. परंतु माझ्या बरोबर असलेला माधव नंबूद्री लहानपणीच मातापित्यांच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता. त्याची श्रीदत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती. चिदंबराला गेल्यावर तेथे पळणीस्वामींचे नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो. गुहेच्या दाराजवळ असताना पळणीस्वामींनी आम्हाला बघून, माधवा, शंकरा, दोघे मिळून आलात? आमचे अहोभाग्य असे म्हणाले. प्रथम भेटीतच नाव माहीत असताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मा आहेत यात तीळमात्र संशय नव्हता. स्वामी म्हणाले, बाबांनो, श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह त्यातून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे. ती वेळ आता आली आहे. मी या शरीरात 300 वर्ष आहे. या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा 300 वर्ष राहावे अशी श्रीपादांची आज्ञा झाली आहे. जीवनमुक्त झालेल्या जननमरण रूप सृष्टिक्रमाला अतिथी असलेल्या आणि समस्त सृष्टीला चालविणारा महासंकल्प म्हणजेच श्रीपाद श्री वल्लभ पुढे पळणीस्वामीस म्हणाले, अरे शंकरा, तू विचित्रपुरातील कणाद महर्षांच्या खदाद सिद्धांताविषयी बोलणार होतास. त्याचे वर्णन करून सांग.